मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही राज्यात चर्चेचा विषय असताना मराठा समाजाच्या वतीनं एक महत्त्वपूर्ण निवेदन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांना देण्यात आलं. या निवेदनात 1886च्या कोल्हापूर गॅझेटियरमधील नोंदीचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश मराठे हे ऐतिहासिकदृष्ट्या कुणबी समाजाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आलाय. या गॅझेटियरमधील ऐतिहासिक नोंदींचा आधार घेत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षण कमिटीनं केली आहे. कमिटीच्या सदस्यांनी आज जिल्हाधिकारी विजय राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षणाबाबत मुद्देसूद माहिती दिली. मराठा आणि कुणबी यांच्यात रोटीबेटी व्यवहार होत असल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आले. राज्य शासनानं मराठवाडा विभागात ऐतिहासिक नोंदींच्या आधारे कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा संदर्भ देत कोल्हापूर जिल्ह्यासाठीही सन 1886च्या गॅझेटियरचा आधार घेऊन तत्सम निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापूर गॅझेटियरमधील मूळ सर्वेक्षणाची कागदपत्रं सार्वजनिक करावीत तसंच ऐतिहासिक नोंदींच्या आधारे पात्र मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया राबवावी, मराठा समाजाला शाश्वत स्वरूपाचं आरक्षण मिळावं आणि त्यासाठी ओबीसी प्रवर्गातून मार्ग काढावा अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली आहे. यावेळी बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, इंद्रजित सावंत, विजय देवणे, संजय पवार, राजू यादव, अशोक भंडारी, राजू जाधव, अनिल कदम, वैशाली महाडिक यांच्यासह सर्वपक्षीय कोल्हापूर गॅझेटियर आणि मराठा आरक्षण कमिटीचे सदस्य उपस्थित होते.